वेळेस मागत असताना सही करताना आम्हाला Y+ देत असताना यांचे म्हणजे सही करताना हात कापत होते अशी परिस्थिती होती। आम्हाला 10-20 वेळा फॉलो करायला लागलं, तरी पण आम्हाला आता Y+ला 4 गार्ड देतात आणि विरोधी पक्षनेता असून 2 गार्ड। आणि दुसरीकडे मात्र कुठल्याही पदावर काम न करणाऱ्या एका उपमुख्यमंत्र्याचा मुलगा म्हणून त्यांना जर Y+ देत असाल तर कुठले तुम्ही निकष लावले त्यांच्यासाठी कुठले निकष आहेत? हा तर मला वाटतं की अंधेरा नगरी चौपट राजा असं सगळं चाललंय राज्यामध्ये। तुम्ही आता त्यांना कडक पुरे पोलिसांचा घेराबंदीच ठेवा त्यांच्यासाठी, एवढे महान नेते होणार आहे। जो माणूस लोकसभेला पडला आहे एवढा मोठे असताना आणि आता प्रचारासाठी म्हणून त्यांना तुम्ही अशा पद्धतीचं हे देताय, म्हणजे लोकांमध्ये दहशत निर्माण करायसाठी जर ही सुरक्षाचा उपयोग होत असेल तर निवडणुकीमध्ये तुमचा पराजय आहे हे तुम्हाला दिसतंय। या सिक्युरिटीचा वापर करून त्या निवडणुकीमध्ये कुठेही बारामतीच्या आणि त्या परिसरातल्या निवडणुकीमध्ये जर त्याचा उपयोग होत असेल तर राज्य सरकारला याचं उत्तरही द्यावं लागेल, एवढं मात्र नक्की। मी भुजबळ साहेबांचं वक्तव्य ऐकलं, त्यांना दिल्लीवरूनही लढायचा आदेश होता, त्यांनी नाव घेतलं, त्यांचे दिल्लीचा शब्द वापरला। मला वाटतं की भुजबळ साहेबांनी ही निवडणूक लढावी आणि 2.5 वर्षाचा जो काही त्यांचा काळ त्यांनी ज्याला घालवला त्याचा बदला घेण्याची योग्य संधी आता त्यांना आलेली आहे। ती निवडणूक लढावी आणि त्यांच्या छातीवर मुंग दळावं की आणि मग तिथेच राहून त्याचा बदलाही त्यांना घेता येईल, हे काम भुजबळ साहेब करतील, मला अशी अपेक्षा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।